नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण सीटेट एक्झामिनेशनसाठी चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा आपण अभ्यास करीत आहोत आणि CDP या भागातून आपल्याला सीटेट एक्झामिनेशनमध्ये टोटल 13 मार्क्ससाठी जे आहे प्रश्न विचारलेले दिसून येतात. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर टोटल आपले 30 मार्क जे आहे ते CDP या पार्टवर डिपेंड करतात आणि दरवर्षीचं पॅटर्न जर आपण विचार केलेला तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यावर 100% तुम्हाला प्रश्न दिसून येईल. सो एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण विचार केलेला तर चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीसाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शॉर्ट 100% आपल्याला विचारला जाणारा टॉपिक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर सीटेड एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करीत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामध्ये आपण डिटेलमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी याविषयी आपण जाणून घेणार आहोत की 2020 एज्युकेशन पॉलिसीमध्ये कशा प्रकारचा बदल झालेला आणि एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या भागातून विचारण्यात येणार. सो बघा, नवीन शैक्षणिक धोरण 2020. ठीक आहे, तर नवीन शैक्षणिक धोरण याविषयी तुम्हाला याविषयी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ही जी एज्युकेशन पॉलिसी आहे, ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल ही थर्ड आपलं एज्युकेशन पॉलिसी आहे. बरं, इथून बघा, पहिली एज्युकेशन पॉलिसी 1968, ओके. सेकंड यालाच उलट करून द्यायचं, ठीक आहे, 1986ला सेकंड, ओके. आणि थर्ड म्हणजे 2020. याचा अर्थ हे कोणती आपली कितव्या नंबरची एज्युकेशन पॉलिसी आहे, तर 2020 एज्युकेशन पॉलिसी ही तिसऱ्या क्रमांकाची आपली काय आहे, एज्युकेशन पॉलिसी आहे. म्हणजे NEP 2020 1968 अँड 1986 नंतर स्वतंत्र भारताची तिसरी शिक्षा नीती आहे. नॅशनल, बघा, या एकदा प्रश्न सुद्धा विचारला आहे की याला न्यू एज्युकेशन पॉलिसी की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणून, ठीक आहे. आणि बहुधा आपण सगळे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी क्लिक न करता न्यू एज्युकेशनला क्लिक करून आलेलो, तर हे रॉंग होतं, ठीक आहे. तर याला लक्षात घ्या, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणायचं. याचं निर्माण बघा, नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी 2017ला माजी इस्रोची प्रमुख डॉक्टर के कस्तुरी रंगन आपल्याला दिसून येते. यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे एक कमिटीचं गठन करण्यात आलं. आणि ही जी डॉक्टर कस्तुरी याचा अर्थ 2020 एज्युकेशन पॉलिसीचे अध्यक्ष, जसं आपण विविध जसं कोठारी कमिशन 1964 आहे ना, आणि त्यांच्याच रेकमेंडेशन अनुसार पहिली पॉलिसी आपली तयार झालेली आहे, ओके. त्याचप्रमाणे जर विचारण्यात आलेलं की 2020 एज्युकेशन पॉलिसीचे अध्यक्ष कोण आहे, तर लक्षात घ्या, डॉक्टर के कस्तुरी रंगन आहे. कोण आहे, डॉक्टर के कस्तुरी रंगन काय आहे, तर डॉक्टर के कस्तुरी रंगन हे अध्यक्ष आहे या समितीचे. या समितीने जे आहे 2019 मध्ये जे आहे ना, नवीन शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार केलेला आपल्याला दिसून येतो. कधी, तर मे 2019 मध्ये. डेट खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या, जून 2017 मध्ये काय झालेला, माजी इस्रो चीफ डॉक्टर के कस्तुरी रंगन यांच्या नेतृत्वाखाली समिती गठन झाली आणि या समितीने आपली रिपोर्ट एज्युकेशन संबंधित कधी दिलेली आहे, तर मे 2019 मध्ये दिलेली आहे, ओके. समोर जाण्यापूर्वी सीटेट एक्झामिनेशनसाठी पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे ग्लोबल ऑनलाईन वर. यामध्ये आपल्याला डेली बेसिसवर व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे. फुल सिलेबस नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. प्लस तुम्हाला क्लासच्या PDF सुद्धा मिळणार आहे. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिस करिता. फुल सिलेबस MCQs आहे आपल्या रिव्हिजन करिता. सीटेटच्या पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरची फीज आहे मात्र 3000 रुपये, ओके. सो या कोर्सला जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा किंबहुना ऑफिशियल्स नंबर्स आहे, या ऑफिशियल्स नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन व्हा. सीटेटच्या पेपर एकच जर तुम्ही टार्गेट करत आहे, म्हणजे पेपर 1 किंवा पेपर 2, सो अशा दोनही पेपर किंवा एकत्रित पर पेपर फीस जर आपण विचार केला तर मात्र 2000 रुपये आहे. यासाठी सुद्धा तुम्ही सेम ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि ऑफिशियल्स नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर सीटेटच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी आपल्या कोर्सला जॉईन व्हा. चला, तर नवीन शैक्षणिक धोरण बघा, नवीन शैक्षणिक धोरण 2020 यापूर्वी आलेलं फर्स्ट आपण बघतो 1968 मध्ये फर्स्ट एज्युकेशन आपली पॉलिसी आलेली आहे.
यालाच उलट करून घ्यायचं जर आपल्याला आठवण नाही राहत किंवा आकड्यामध्ये आपल्याला समस्या आहे. ठीक आहे, तर 8 इथे घ्या, 6 इथे घ्या. तर हे कितवी आहे? सेकंड आहे. तर स्वतंत्र भारताची तिसरी एज्युकेशन पॉलिसी म्हणजे 2020. तर यामध्ये बहुधा रिकमेंडेशन बघा. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अनुसार जी आहे, केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने जे आहे GDPच्या 6% ते कशावर खर्च करणार आहे? GDPचे 6% निवेश जे आहे ते एज्युकेशनवर. तर इथून प्रश्न तयार होतात. ठीक आहे, तर लक्षात घ्या, नवीन एज्युकेशन पॉलिसी अनुसार जे आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सहकार्याने शिक्षणासाठी किती खर्च करण्यात येणार आहे? तर 6% GDPचं निवेश करण्यात येणार आहे, खर्च करण्यात येणार आहे. तर हे खूप हायलाइटेड इम्पॉर्टंट पार्ट आहे. नेक्स्ट वन आपण बघतो की मानव संसाधन विकास मंत्रालय जे आहे, ह्युमन मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट जे आहे, याचं नाव बदलून आता शिक्षा मंत्रालय, एज्युकेशन मिनिस्ट्री याचं नाव ठेवण्यात आलेलं. तर हा सेकंड IMP पार्ट आहे. ओके, यानंतर आपण बघतो की 2030 पर्यंत अध्यापनासाठी 4 वर्षाचा BEd पदवी अनिवार्य केली. म्हणजे यासमोर BEd जे होईल म्हणजे 2030 पर्यंत. आता हे जे डेडलाईन आहे याला तुम्ही लक्षात घ्या, याला धरून सुद्धा प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन मध्ये विचारतात. तर वर्ष 2030 पर्यंत अध्यापनासाठी जे न्यूनतम डिग्री आहे, 4 वर्षीय एकीकृत BEd डिग्री जी आहे याचं अनिवार्यता दर्शवली आहे. यासोबतच अभ्यासक्रमामध्ये व्यावसायिक शिक्षण आहे, क्रीडा शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेले आहे. सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित जिल्हे आणि ठिकाणांवर विशेष लक्ष आणि त्यांना प्राधान्य देण्यात यावे असंही रिकमेंडेशन केलेलं. सोबतच मुलांचं कॉग्निटिव्ह मस्तिष्क जे आहे याचं डेव्हलपमेंट, सोबतच त्याचं सोशल आणि इमोशनल साईड जे आहे याचं सुद्धा टप्प्यावारीने विकास व्हावं यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये रिकमेंडेशन आहे. यामध्ये आपण बघतो 5+3+3+4चा जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय करण्यात आलेला. यापूर्वीच्या एज्युकेशन पॉलिसींचा जर आपण विचार केलेला तर या पूर्वीच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण 10+2+3चा फॉर्म्युला बघतो. म्हणजे 10वी नंतर 2 वर्ष 11वी 12वी आणि 3 वर्ष ग्रॅज्युएशन. पण आता यांनी जे नवीन फॉर्म्युला दिला आहे तो नवीन फॉर्म्युलामध्ये बघा कशा प्रकारचा आपल्याला चेंजेस दिसून येतं. बघा, 5 दिलेला आहे, +3 दिलेला आहे, +3 आहे, +4 आहे. ठीक, तर यामध्ये समजून घ्या व्यवस्थितरित्या की आहे काय म्हणून. ठीक आहे, तर यामध्ये बघा 5 इयर्स जे आहे ना, 5 इयर आहे ना, तर हे 5 वर्ष म्हणजे काय? तर हे 5 वर्ष म्हणजे आपलं वय 3 वर्षापासून 8 वर्षापर्यंत आहे समजा. तेव्हा आपण काय करणार? 3 वर्ष आपलं वय आहे तेव्हा आपण अंगणवाडीमध्ये जाणार. काय करणार? अंगणवाडीमध्ये आपल्याला जायचं आहे 3 वर्षाचं वय असताना. त्यानंतर 2 वर्ष आपण फर्स्ट स्टँडर्ड अँड सेकंड स्टँडर्ड मध्ये काय करणार आहोत? अध्ययन करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे टोटल 5 इयर्स हे सांगितले आहे. यानंतर मध्ये आपण काय बघतो? 3 इयर्स. ठीक आहे, यानंतर मध्ये याला फाउंडेशनल म्हटलेलं आहे. ठीक आहे, सेकंड आपण बघतो 3 वर्ष. 3 इयर्स मध्ये त्यांनी काय सांगितले आहे? तर 3 इयर्स मध्ये आपण बघतो की पूर्णतः आता आपण किती वर्षाचे झालो? 8 वर्षाचे झालो. तर 8 वर्षापासून तर आपण 11 वर्षापर्यंत जेव्हा आपलं वय आहे तर या वयामध्ये आपण इयत्ता 3री मध्ये प्रवेश करणार. स्टँडर्ड 3rd, 4th अँड 5th मध्ये आपण काय करणार? प्रवेश करणार आहोत. आणि यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यात आलेला आहे. तर वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हे सेकंड स्टेज मध्ये आपल्याला दिसून येईल. यानंतर आपल्याला परत 3 दिलेला आहे ना. हा, तर परत 3 इयर्स म्हणजे काय? तर आता आपलं वय किती झालं? 11 वर्षाचं आहे ना. तर 11 वर्षापासून तर आपण बघणार की 14 वर्षापर्यंत 14 इयर पर्यंत. आता आपण कोणत्या वर्गात जाणार? इथे 5वीत होतो आपण, इथे ऑब्विसली 6वीत जाणार. तर 6वी पासून तर 8वी पर्यंत आपण काय करणार? 3rd स्टेज मध्ये असेल. आणि इथे आपल्याला वोकेशनल एज्युकेशन देण्यात येईल, ज्याला व्यावसायिक शिक्षण म्हणतो. तर इयत्ता 6वी पासून काय होणार बा? आपल्याला व्यावसायिक एज्युकेशन देण्याला सुरुवात होणार आहे. कधीपासून? तर वय वर्ष जेव्हा आपलं 6वीत आपण प्रवेश करणार
6वीत प्रवेश केल्यानंतर आपलं काय झालं, व्यावसायिक शिक्षणाला सुरुवात झालेली. हे एक खूप चांगलं आपल्याला इथे दिसून येतं, हो की नाही? हा. यानंतरच्या भागात आपण काय बघतो, तर या नंतरच्या भागामध्ये 4 बघतो. 4 इयर याचा अर्थ जिथे आपण संपलं म्हणजे 14 वर्षापासून आता 18 वर्षापर्यंत 4 वर्ष होणार ना. हा. तर इथे 8वी होती, तर ऑब्व्हियसली इथे 9th पासून 12th पर्यंत 4 इयर आपण अध्यापन करणार आहोत. आणि इथे बघा स्ट्रीम समाप्त करण्यात आले. स्ट्रीम म्हणजे काय, शाखा. जसं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आपण घेतो ना, अशा प्रकारचं स्ट्रीम आता राहणार नाही है ना. आणि याला माध्यमिक शिक्षा असं त्यांनी काय नाव दिलेलं आपल्याला दिसून येईल. सो अशा प्रकारे 10+2+3 च्या जागेवर त्यांनी 5+3+3+4 चा फॉर्म्युला दिलेला आपल्याला दिसून येतं, ज्यामध्ये 5 वर्षात आपण अंगणवाडी पासून फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड करणार, 3 वर्षामध्ये 3री, 4थी आणि 5वीचा अभ्यास करणार, परत 3 वर्ष म्हणजे 6वी पासून 8वी आणि 6व्या वर्गापासूनच आपल्याला व्होकेशनल एज्युकेशन देण्यात येईल. 4 वर्ष म्हणजे काय, तर यामध्ये आपण 9वी पासून 12वी पर्यंत आपण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. यासोबतच बहुभाषिकता जे आहे, बहुभाषिकता आणि विविधतेला प्रोत्साहन देण्यात आले. शिकवण्यासाठी सतत मूल्यांकन. आता बघा यापूर्वी आपण बघतो की समेटिव्ह इव्हॅल्युएशन व्हायचं, म्हणजे एंड ऑफ द सेशन मध्ये काय व्हायचं, आपलं इव्हॅल्युएशन केलं जायचं, मूल्यमापन केलं जायचं. पण आता काय होणार आहे, सतत मूल्यांकन होईल. ठीक आहे. तर सतत मूल्यांकन छात्रांचं जे प्रोग्रेस आहे यांचं मूल्यांकन करण्यासाठी परख, काय म्हटलं मी, परख नावाची संस्था जी आहे ते सुद्धा स्थापन करण्यात आली. आता जर प्रश्न आलेलं हे परख काय आहे, तर मुलांचं मूल्यांकन करण्यासाठी हे आपल्याला दिसून येते परख संघटना आहे, ज्याचं प्रदर्शनचं पुनर्विचार आणि विश्लेषण करणे यासाठी परखचं स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. तर याला परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अनालाइज ऑफ हॉलिस्टिक नॉलेज परखला म्हटलं जातं. त्यामध्ये बघा सांगितलं की परख अंतर्गत जे आहे, मुलं जे आहे ना, जेव्हा ते 5th स्टँडर्ड पासून अध्ययन करतात, 8th स्टँडर्ड किंवा या समोरही समजा जेव्हा ते शिक्षण घेत असतात, तेव्हा विद्यार्थ्यांना जे आहे ते मातृभाषेतून काय द्यावे, मातृभाषेत मुलांना एज्युकेशन द्यायला हवं, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे परख अंतर्गत, है ना. हा. तर बघा त्रिभाषा फॉर्म्युला दिलेलं, पण त्रिभाषा फॉर्म्युला, त्रिभाषा सूत्र कळतं आपल्याला 3 भाषांचं काय प्रयोग. ठीक आहे. त्रिभाषा सूत्र दिलेलं आहे, बट यामध्ये काय आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे. काय आहे, फ्लेक्सिबिलिटी आपल्याला दिसून येतं. आता फ्लेक्सिबिलिटी कसं, तर बघा त्रिभाषामध्ये एक वैकल्पिक भाषा ऑप्शनल लँग्वेज दिली, दुसरी आपली भारतीय भाषा, त्यामधून एक भाषा आपण संस्कृत सुद्धा आपण चूज करू शकतो. सो विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं मूल्यांकन करण्यासाठी मूल्यांकनाचा एक नवीन दृष्टिकोन आणलेलं, आणि तो दृष्टिकोन म्हणजे काय, परख नामक संघटना संस्था जी आहे त्याची स्थापना, ज्या मार्फत मुलांचं काय होईल, इव्हॅल्युएशन होईल. सेकंडली इथे समेटिव्ह इव्हॅल्युएशन नाही तर फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, म्हणजे कंटिन्युअस असेसमेंट जे आहे, सतत मुलांचं काय केलं जाईल, तर सतत मुलांचं मूल्यांकन केलं जाणार. ठीक आहे. मध्यांत भोजन मिळेल. एमफिल बंद झाली. ठीक आहे. एमफिल काय झाली आहे, पूर्णपणे बंद झालेली आहे. मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी जी आहे त्याला प्रोत्साहन देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या त्रिभाषा सूत्रामध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की हे त्रिभाषा सूत्र जे देण्यात आलेलं आहे, यामध्ये आपण बघतो की शास्त्रीय भाषांचं प्रयोग 6th स्टँडर्ड मध्ये मुलं गेले समजा, तर ते शास्त्रीय भाषांचं सुद्धा काय करू शकतात, घेऊ शकतात. शास्त्रीय भाषा म्हणजे कोणती, तमिळ आहे, संस्कृत आहे, तेलुगू आहे, मल्याळम आहे, ओडिसी आहे. या व्यतिरिक्त माध्यमिक स्तरांवर सांगितलं की माध्यमिक स्तरावर जे आहे एक विदेशी भाषा तुम्हाला काय करायचं आहे, चूज करायचं आहे. आता कोरियन झाली, जपानी आहे, फ्रेंच आहे, जर्मन, स्पेनिश, पोर्तुगाली, रूसी, अशी जे विदेशी भाषा आहे ती तुम्हाला माध्यमिक स्टेज मध्ये काय करायचं आहे, घ्यायचं आहे. ठीक आहे. बरं. यासोबतच आपल्याला दिसून येते बहुभाषिकतेला प्रोत्साहन, मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं मूल्यांकन करण्यासाठी परख आहे ना, परख नावाची संघटना जी आहे ते स्थापन करण्यात आलेला आपल्याला दिसून येतं. सोबतच नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच, याला NETF म्हणतात, याचं स्थापना करण्यात आली.
विद्यार्थ्यांसाठी एक कॉमन एंट्रन्स जे आहे ते लागू करण्यात आली. मेरू म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे बहुविद्याशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठ जे आहे याची स्थापना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. मेरूर याला म्हणतात. इयत्ता 5वी ते 8वी पर्यंत मध्यांत स्थानीय भाषेतून एज्युकेशन किंवा प्रादेशिक भाषेतून आपण काय करणार, प्रादेशिक भाषेचा आपण वापर करणार. त्रिभाषा सूत्र हा लोकल हिंदी मराठी इंग्लिश आपण घेतो. त्रिभाषा सूत्रांचा वापर करण्यात आला. जेव्हा आपण इयत्ता 6वी मध्ये जाणार तेव्हा शास्त्रीय भाषेतून आपण अभ्यास करणार. आता शास्त्रीय भाषा म्हणजे काय, तर तमिळ, तेलुगू, कन्नड, पाली आहे ना, हे शास्त्रीय लँग्वेजेस आहे. यांचा आपण काय करू शकतो, आपण एक शास्त्रीय भाषा अभ्यास करू शकतो. द्वितीय स्तर म्हणजे काय, जेव्हा आपण माध्यमिक स्तरावर जाणार तर या माध्यमिक स्तरावर आपल्याला एक फॉरेन लँग्वेजचा अभ्यास करायचा आहे. काय करायचं आहे, फॉरेन लँग्वेजचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर ह्या फॉरेन लँग्वेज मध्ये आपण कोरियन, जपानी, थाई, फ्रेंच, जर्मनी, स्पॅनिश, पोर्तुगाली आहे ना, या भाषांचा आपण अभ्यास करू शकतो. यासोबतच ओव्हरऑल डेव्हलपमेंट विषयी सांगितलं. मुलांचं विचार सरणींचा सर्वांगीण विकास, गांभीर्य म्हणजे विद्यार्थ्यांमधील जे क्रिटिकल थिंकिंग आहे, कोणताही मुद्दा घ्या, कोणतीही गोष्ट घ्या, या संबंधित मुलांचं जे क्रिएटिंग थिंकिंग आहे ना, याकडे लक्ष देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. NEP मध्ये जे आहे ना, मुलं जे आहे ना त्यांना प्रयोगात्मक शिकवण्यावर भर देण्यात यावे असं सुद्धा सांगितलेलं आहे. कारण या वयामध्ये बघा मुलं जी आहे ना, म्हणजे बहुआयामी त्यांचं प्रोग्रेस व्हावं. विद्यार्थ्यांचं संज्ञानात्मक क्षेत्र म्हणजे दिमाग जे आहे त्याचा विकास, त्यांचं इमोशन जे आहे भावनात्मक क्षेत्र, किंवा मग त्यांचं मनोक्रियात्मक जे क्षेत्र आहे, या सगळ्यांचं मनोक्रियात्मक म्हणजे काय, तर जे आपण ऍक्टिव्हिटीज करतो या सगळ्यांचं विकास व्हायला हवं, अशा प्रकारचं आपल्याला सांगितलेलं आहे. कुठे, तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये. सोबतच आपण बघतो की आकलन जे आहे ते एंड ऑफ द व्हायला हवे. भारतीय संकेत भाषा ज्याला साइन लँग्वेज आपण म्हणतो, तर साइन लँग्वेज यासाठी मानके बाधित आहे. राष्ट्रीय व राज्य स्तरावर पाठ्यक्रम सामग्री त्यांच्यासाठी विकसित करावा, अशा सगळ्या रिकमेंडेशन आपल्याला दिसून येते. सर्वसमावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनवर सगळ्यांना सामावून घेणं. आणि सीटेट मध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इन्क्लुझिव्ह एज्युकेशन काय आहे म्हणून. ठीक आहे. तर सगळ्यांना सामावून घेणे अशा प्रकारचं सर्वसमावेशक जे शिक्षण आहे त्याला प्राधान्य देणं. इयत्ता 6वी नंतर आपल्याला वोकेशनल एज्युकेशन मध्ये वळवण्यात येईल. व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन मिळेल. राष्ट्रीय पाठ्यक्रमात बदल करण्यात यावा, याच्यासाठी NCF जे आहे ते आपल्याला दिसून येतं. अभ्यास जे आहे ते प्रायोगिक व्हावं, म्हणजे रटांत जी आपली पद्धत आहे, सगळं रटत आपण आलेलो आहोत, तर हे जे रटाळ एक प्रकारचं रोट एज्युकेशन जे आहे ते बंद करण्यात यावं आणि विद्यार्थ्यांना जे आहे एक नाविन्यपूर्ण शिक्षण प्रोव्हाइड करण्यात यावं बा, यासाठी प्रयोगातून शिकवावे, अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण रेकमेंडेशन 2020 एज्युकेशन पॉलिसीमध्ये करण्यात आलेले आहे. आणि आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सेकंडली सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आतापर्यंत जर तुम्ही जॉईन झालेले नाही सीटेट एक्झामिनेशनसाठी तर याला जॉईन करा. थँक्यू सो मच.